क्या कहेंगे आज पूरे देश में कृष्ण जन्माष्टमी मनाया जा रहा है। आज बच्चों के साथ आप लोग सेलिब्रेट कर रहे हैं, जिनका कोई नहीं उनके लिए आप लोग खड़ा है, क्या करना चाहिए? सभी भारतवासियों को जन्माष्टमी की बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। सही बात तो है कि आज मुझे घर से निकलना ही नहीं था, मेरे पापा एडमिट थे हॉस्पिटल में। लेकिन जैसे संतोष राहुल हरिदास बनकर इनका फ़ोन आया, हम लोग भारतीय विद्यार्थी सेना से साथ में काम कर रहे हैं और लोग बड़ी बड़ी हंडियों के मार्फत अलग अलग क्रेज करते हैं। लेकिन जब मुझे पता चला कि अनाथ बच्चों के साथ ये त्यौहार मनाना है तो मैं बोला ज़रूर मैं वहाँ आऊँगा। और आज आप देख सकते हो मैदानी खेल कम हो गए, खेल कम ने मैं तो बोलता बंद ही हो गए। मोबाइल, इंस्टाग्राम, फेसबुक, इस सब चक्कर में जो मैदानी खेल है वो बहुत कम होते जा रहे हैं। और इसीलिए महाराष्ट्र सरकार ने दहीहंडी को नेशनल गेम ऐसा डिक्लेयर किया। अभी प्रो गोविंदा वगैरह चालू हो गया है, लेकिन मैं तो बोलता हूँ कि इस खेल को इंटरनेशनल लेवल तक लेके जाना चाहिए। और जब ये गेम इंटरनेशनल लेवल तक जाना चाहिए तो हमारे जैसे जो समाज में जो समाजकारण लोग हैं उनका ये दायित्व बनता है कि जो हमारे अनाथ बच्चे जिनके लिए कोई नहीं है, या जिस सिंगल पेरेंट है, जिसकी माँ है उनके पप्पा नहीं है, जिनके पप्पा है उनकी माँ नहीं, ऐसे बच्चे यहाँ रहते हैं, उनका शेल्टर होम है ये। मैं तो आज कृष्ण जन्माष्टमी में कृष्ण भगवान से यही प्रार्थना करता हूँ कि आज जैसे आपने मुझे योगा योगी यहाँ बुलाया, अगर यहाँ के 2-4 बच्चे भी बड़े नेशनल गेम में पहुँचेंगे और उनके लिए जो कुछ मुझे करना पड़ेगा, जैसे इधर के सर है, इनके जो टीचर्स है, ये संतोष राहुल जी के मार्फत अगर हमारे पास पहुँचेंगे और उनको उस गेम में आगे बढ़ाने के लिए अगर कुछ भी मदद लगेगी तो मैं हमेशा उनके साथ खड़े रहूँगा। और भी ये जो बच्चे हैं इनके ब्राइट फ्यूचर के लिए, जैसे मैं बहुत सारी समाज संस्थाओं से जुड़ा हूँ जहाँ एक्रोबेटिक जिम्नास्टिक्स होता है, टाइकोंडो होता है, जो जो ये बच्चों के लिए लगेगा वो सब खेल के लिए मैं खुद होकर, इनको आने की जरूरत नहीं, जब जब मुझे बुलाएंगे मैं जरूर और जरूर इन बच्चों के लिए उपस्थित रहूंगा। और आज इस कार्यक्रम में आए हुए मेरे सभी जो दोस्त हैं, हमारे एडवोकेट जी है, मंगेश भिंगार देवी जी है, हमारे जितेश काटकर साहब है, हमारे संदीप शुक्ला जी जिन्होंने कार्यक्रम का आयोजन किया है, शिव श्रमिक संगठन के अध्यक्ष संतोष राहुल जी को बहुत बहुत मैं दिल से धन्यवाद देना चाहता हूँ कि आपने हंडी तो ली है, लेकिन वो हंडी ऐसे बच्चों के लिए ली है जिससे आज मेरा दिल भर गया है। और आप देख सकते हो हंडी का नज़ारा कितना प्यारा है, जब ये हंडी फूटेगी बच्चों को उसमें से चॉकलेट मिलेगा, इसके लिए इस दहीहंडी का नाम भी उन्होंने चॉकलेट दहीहंडी रखा है। तो मैं इन सब बच्चों को आज के इस उत्सव के लिए बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। आज आप चॉकलेट लूटो, फ्यूचर में हम और संतोष राहुल जी, हरिदास बनकर जी, राजू नगराळे, हमारे मनोज भाई, सब हम लोग आपके साथ खड़े रहेंगे। आपको जिस मुकाम पर पहुंचना है उस मुकाम पर जाने के लिए हम आपके पीछे पूरी ताकत के साथ खड़े रहेंगे। जय श्रीराम। संतोष राहुल जे माझे छोटे बंधू मित्र आहेत त्यांचं खऱ्या अर्थाने कौतुक करेल, कारण त्यांनी शून्यातून त्यांचं विश्व चालू केलेलं भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून संतोष, विनोद पय्यर, रवी गवस ही सगळी माझ्याकडे एक वेळा आलेले आणि आम्ही मिळून इथे काम चालू केलेलं। आज त्या छोट्याशा रोपाचा वटवृक्ष होताना मला दिसतंय आणि एक सामाजिक बांधिलकी असलेला असा हा संतोष राहुल आमचा नेहमी सगळ्यांचे कोणतेही प्रॉब्लेम असले तर ते प्रॉब्लेम सॉल्व करणारा, त्यांच्या मनाला संतोष देणारा असा हा संतोष राहुल। आणि त्यांनी खऱ्या अर्थाने ही जन्माष्टमी आजच्या दिवशी साजरी केली, कारण आजच्या दिवशी खरंच जी अनाथ मुलं आहेत, ज्यांच्याकडे जे आई वडिलांच्या प्रेमापासून लांब असतात, सुखदुःखापासून लांब असतात, अशा मुलांना खऱ्या अर्थाने त्यांनी आनंदाच्या ह्या उत्साहात आणून खऱ्या अर्थाने त्यांनी जे कार्य केलंय त्याच्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो। आणि संतोष राहुल यांच्या पुढील वाटचालीकरता आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। त्यांनी जे युनियन उघडलेले आहे त्याच्याकरता मी असो, जेपी आणि आमच्या इथे आलेले सर्वच हे आम्ही त्यांना सहकार्य करू। धन्यवाद। जय महाराष्ट्र। नेता एका बाजूला हजारो लाखो रुपये खर्च करतात आणि त्याच्यामध्ये या अनाथ मुलांकडे कोणी लक्ष देत नाहीये। तर आज संतोष राहुलनी चॉकलेट हंडी, मुंबईमध्ये प्रथमतः चॉकलेट हंडीचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे, त्याबद्दल काय? खरंच आता काय काय नेते नुसते चॉकलेट देतात आणि लोकांचे मन्नत पूर्ण करत नाही, पण खऱ्या अर्थाने जी मी या प्रत्येक मुलामध्ये कृष्ण भगवानचं रूप बघतो आणि त्या मुलांना आनंदी करायचं काम या चॉकलेट हंडीद्वारे संतोष राहुलजी यांनी केलेला आहे। त्यांचा आनंद बघा, उत्साह बघा, त्यांच्या चेहऱ्यावर जी मोठी तृप्तता आलेली आहे ती बघा। ते बघून तुम्हाला नक्कीच कळेल की काय त्यांना हे आणि हे देशाचं भविष्य आहे। यातलाच उद्या मोठ्या कोणत्या तरी पदावर जाणार आहे, कोणता तरी खेळाडू होणार आहे, राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात, वैचारिक क्षेत्रात असेल, डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, आणि त्याच्याकरता
आज त्यांना प्रोत्साहन देण्याकरता जे संतोष राऊळ यांनी जो मार्ग निवडलाय, मी त्यांना खरोखर ह्या चॉकलेट हंडी निमित्त त्यावेळेला दही असायचं, आता काळ बदललाय, आताच्या मुलांना चॉकलेट जास्त आवडतं, त्यावेळेच्या मुलांना दही आवडायचं आणि ते कार्य आज संतोष राऊळ यांनी त्यांच्या ह्या समाज कार्यातून केलेलं आहे. काय वाटतंय, बाहेर पण चॉकलेट हंडीचं आयोजन करायला पाहिजे, ज्या खरं- प्रकारे नेता मोठे मोठे चॉकलेट देतात जनतेला? खरं नेता जे चॉकलेट देतात त्याला कीड लागते, पण संतोष राऊळ यांनी जे चॉकलेट दिलंय ते मुलांच्या उद्धाराकरता दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू यांचे विचार घेऊन संतोष राऊळजी जे कार्य करतायत त्या कार्यासाठी मी त्यांना सलाम करतो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. मला असं वाटलं की मोठ्या मोठ्या हंड्या तर खूप लागतात आणि मग अनाथ मुलांकरिता सर आपण एखादी हंडी ठेवूया. मग सन्मान्य आमचे सरचिटणीस संदीप शुक्ला यांच्याकडे मी तो विचार मांडला, तर त्यांना ती कल्पना फार आवडली. मग ते आम्ही सगळ्यांनी आमच्या संघटनेचे सगळे एकत्र येऊन चिल्ड्रन्स होमचे जे आमचे राजेश भाऊ आहेत त्यांच्याकडे ती संकल्पना मांडली. त्यांनाही ती संकल्पना फार आवडली आणि मग आम्ही ते बोललो काहीतरी वेगळं करूया, काहीतरी वेगळं करून टाकू, दही दूध टाकण्यापेक्षा चॉकलेट टाकूया. आणि मग ती हंडी फुटली, जेव्हा ती हंडी फोडली ना मुलांनी, तर ते त्यांना एवढा उत्साह वाटला, अचानकपणे चॉकलेट पडले खाली, म्हणजे अनपेक्षितपणे त्यांना ते असं वाटलं चॉकलेट पडले, तुटून पडले सगळे चॉकलेटला. त्यामुळे मुलांचा आनंद फार अप्रतिम होता आणि आम्हाला पण तो आवडला आणि आम्ही हंडी बांधली याचा आम्हाला. आजचा जो प्रोग्राम आहे, आमची अध्यक्ष महोदयांची ती संकल्पना होती की आपण लोकांसाठी करतो, बाहेर भरपूर हंड्या करतात लोक, पण या अनाथ मुलांसाठी आपण काहीतरी वेगळं करावं आणि आपण चॉकलेट हंडी तयार करू. तर आम्ही चर्चा केली, साहेबांची चर्चा केली. मग आमची कम्युनिटी जी आहे, युनिटी आहे आमची शिवश्रमिक कामगार संघटना, आम्ही त्याच्यात बसून चर्चा केली की बाबा आपण हे कार्य करतोय योग्य आहे का. तर त्या सर्वांचं असंच मत होतं की बाहेर तर सर्वच करतात, पण हे अनाथ मुलांसोबत आनंद घेणं हे महत्वाचं आहे. आणि यांना आनंद दिला म्हणजे स्वतःला आनंद भेटलं. म्हणतो देव सर्वांकडे आईबाप आहे, सर्व फिरायला घेऊन जातील, पण ह्या मुलांना जर आनंद दिलं तर स्वतःलाही आनंद आणि देवालाही आनंद भेटेल, या अपेक्षेने आम्ही हे केलेलं आहे. तर शिवश्रमिक कामगार संघटना जी आहे नवीन स्थापन झालेलं आहे, कुठल्या कुठल्या जे कामगार आहेत त्यांना घेऊन चालणार आणि पुढचं भविष्य काय? हे बघा, आपण 108 असंघटित कामगार क्षेत्र जे आहेत त्याच्यातले सर्व कामगार आहेत. त्याच्यातला रिक्षावाला आहे, त्याच्यातला भाजी का विकणारा आहे, त्याच्यात झाडू मारणारा आहे, हॉटेलला मधलं काम करणारा आहे, फॅक्टरीमध्ये काम करणारा आहे. हे जेवढे कामगार आहेत हे कसे घेऊन येतात, कॉन्ट्रॅक्टर ॲक्च्युअल गव्हर्नमेंटने भरपूर लॉज केलेले आहेत, पण काही असे लॉज आहेत त्याचा वापर कॉन्ट्रॅक्टर करतात. जसं बिल्डिंग काम आहे आमचा, बिल्डिंग कामला जर तुम्ही लेबर आणता तर त्याचं तुम्हाला तुमच्याकडे ॲज अ लेबर कॉन्ट्रॅक्टर प्रत्येक लेबरची रजिस्ट्रेशन झालं पाहिजे. ते कुठं, कलेक्टर कार्यालयात. पण हे होत नाहीत. लोकांना जेवढा हक्क भेटला पाहिजे, जेवढा मिनिमम मानधन भेटला पाहिजे तो भेटत नाही. म्हणून आम्ही ही संकल्पना केली की लहान असो मोठा असो, कामगार असतो. घरातलं काम करणारी बाई असेल, झाडू मारणारा असेल, गाडी चालवणारा असेल, भाजी विकणारा असेल, हॉटेलमध्ये काम करणारा असेल किंवा कुठल्या बिल्डिंग किंवा कारखान्यामध्ये काम करणारा असेल, ज्याला परमानेंट काम नाही त्याच्यातले सर्व असंघटित कामगार आपल्या संस्थेचे सभासद होऊ शकतात आणि त्यांच्या हक्कासाठी उभा राहावं. म्हणून ही कल्पना आम्ही मागील 10 वर्षापासून विचार करत होतो, पण हा शेवटचा काळ, यावेळेस म्हटलं मुहूर्त, तो मुहूर्त आला. तो आपला जो ऑगस्ट 4 तारखेला याचं रजिस्ट्रेशन नोंदणी झाली पूर्णपणे आणि आज याच्या पूर्ण कार्याला आपलं पण लागेल. पत्रकार बंधूंसाठी पण याच्यात उल्लेख आहे. टोटल 108 प्रकारचे लेबर चार्ज आहेत, ज्याच्यातले आम्ही सुद्धा आहोत लेबर.